धक्कादायक बातमी मुंबईतून। मुंबईच्या पायधुणी परिसरात एका 8 वर्षांच्या चिमुकलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली। इमारतीतील शौचालयात ही मुलगी गेली असताना सुरक्षा रक्षकानं अत्याचार केला। जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली। संतप्त नागरिकांनी पायधुणी पोलीस ठाण्याला घेराव घातला। आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। पायधुणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दुपारी जे आहे एक पोलिसांना कॉल प्राप्त झाला। त्या अनुषंगानं एक अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची घटना घडल्याची माहिती होती। त्या अनुषंगानं पोलीस स्पॉटवरती जाऊन जे आहे की पोहोचलेले होते। संबंधित जे आहे आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि या अनुषंगानं जे आहे आपण रितसर FIR दाखल करून अधिक तपास चालू आहे। यातील जो आरोपित आहे तो तिथे जे गोडाऊन आहे त्यातला वॉचमन आहे। त्या अनुषंगाने आपला अधिक तपास चाललेला आहे। मुंबईतल्या पायधुणीतील घटनेबाबत पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी एक पोस्ट केली, आपण ती पाहूया। रोहित पवार म्हणतात, नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची संतापजनक आणि गंभीर घटना घडली। नसरापूर प्रमाणे तातडीनं न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही। खटले वेगानं निकाली निघणं आणि शक्तीसारखा कायदा तातडीनं लागू करणं आवश्यक आहे। याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारनं प्रयत्न करावेत। पीडित चिमुकली लवकर बरी व्हावी ही प्रार्थना, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे।